मित्रांनो, आपल्या घरात गणपती बाप्पा बसले की सगळं वातावरणच पवित्र होतं। गणपती म्हणजे विघ्नहर्ता, संकट दूर करणारा देव। पण आईने गणपतीला एक खास वस्तू अर्पण केली तर मुलांच्या आयुष्यातील सगळे दोष, अडचणी, संकट नाहीशी होतात। ही गोष्ट फक्त अनंत चतुर्दशीपर्यंत करायची आहे। आणि सगळ्यात मोठं म्हणजे हे जर शनिवारी केलं तर त्याचा परिणाम हजारपट वाढतो। आईचं प्रेम आणि गणपतीची कृपा ही दोन शक्ती एकत्र आली तर मुलांच्या आयुष्यात कधीच अंधार राहत नाही। आज मी तुम्हाला सांगणार आहे ती कोणती वस्तू आहे जी अर्पण केली तर मुलांच्या नशिबाचे दरवाजे उघडतात। ही गोष्ट रहस्यमय आहे पण अतिशय सोपी आहे। चला तर मग सविस्तर जाणून घेऊया। आपल्या आयुष्यात कितीही यश आलं, पैसा मिळाला तरी प्रत्येक आईचं खरं सुख हे मुलांच्या प्रगतीत असतं। आई नेहमी गणपतीपुढे एकच प्रार्थना करते, बाप्पा, माझ्या लेकराच्या वाटेत काटे टाकू नकोस, त्याचं आयुष्य सुखाचं आणि आनंदाचं होऊ दे। गणपती बाप्पा अशा मातृप्रार्थना कधीही फोल घालत नाहीत। पण आईने गणपतीला ही एक वस्तू भक्तिभावाने दिली तर बाप्पा स्वतः त्या मुलाच्या वाटेतील अडथळे दूर करतात। आईचं मन हे निर्मळ असतं म्हणून तिचं अर्पण थेट बाप्पाच्या हृदयाला भिडतं। ही वस्तू म्हणजे दूर्वा। होय मित्रांनो, साधीशी दिसणारी पण शक्तिशाली दूर्वा। आईने शनिवारी अनंत चतुर्दशीपूर्वी गणपतीला ताज्या, हिरव्या दूर्वा अर्पण करायच्या आहेत। ही दूर्वा जणू मुलांच्या नशिबाला हिरवीगार ऊर्जा देतात। आपण विचार करत असाल, दूर्वा इतकी खास का? तर शास्त्र सांगतं की गणपतीला दूर्वा अर्पण केल्याने शरीरातील दोष, मनातील विघ्न, जीवनातील संकट नष्ट होतात। दूर्वा ही गणपतीची सर्वात प्रिय वस्तू आहे। आईच्या हाताने अर्पण झालेली दूर्वा ही दुप्पट प्रभावशाली ठरते। कारण आईचा आशीर्वाद आणि गणपतीचा आशीर्वाद हे एकत्र येतात। जे मूल कितीही संकटात असेल त्याला या दूर्वेच्या पूजेने नवी दिशा मिळते। परीक्षा असो, नोकरी असो, लग्न असो, आरोग्य असो, गणपती त्या मुलाचं रक्षण करतात। विशेष म्हणजे ही दूर्वा जर शनिवारी अर्पण केली तर शनीचे दोषही कमी होतात। म्हणून आईने हा उपाय अनंत चतुर्दशीपूर्वी नक्की करावा। आईचं महत्त्व, गणपतीची कृपा, मुलाच्या आयुष्यातील सर्व अडचणींचा अंत। मित्रांनो, आपण पाहिलं असेल, काही घरात कितीही प्रयत्न केले तरी मुलांच्या वाट्याला यश येत नाही। कोणी सतत आजारी पडतो, कोणाचं नोकरीत स्थैर्य मिळत नाही, तर कोणी सतत मानसिक तणावात असतो। हे सगळं दोष, ग्रहांचा परिणाम आणि अडथळ्यांमुळे होतं। अशा वेळी आईने ही दूर्वा गणपतीला अर्पण केली तर ते सर्व अडथळे हळूहळू नाहीसे होतात। गणपती बाप्पा म्हणतात, आईच्या मनातील प्रार्थना माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे। आणि म्हणूनच ही छोटीशी कृती मुलांच्या आयुष्याला मोठा आधार देते। तुम्ही जर आई असाल तर शनिवारी सकाळी आंघोळीनंतर ताज्या दूर्वा घ्या, त्या गणपतीच्या चरणी अर्पण करा आणि प्रार्थना करा, गणपती बाप्पा, माझ्या लेकरावर तुझं आशीर्वादाचं सावट असू दे। ही प्रार्थना साधी असली तरी तिचं सामर्थ्य अपरंपार आहे। गणपती अशा आईच्या प्रार्थनेने त्वरित प्रसन्न होतात। काही वेळा आपण मोठमोठे यज्ञ, होम, अनुष्ठान करतो पण परिणाम दिसून येत नाही। पण आईच्या भावनेने अर्पण झालेली दूर्वा याची ताकद अनंत असते। म्हणूनच हे काम अनंत चतुर्दशीपूर्वी करणं गरजेचं आहे। त्या दिवशी गणपतीचं विसर्जन होतं आणि बाप्पा पुन्हा आपल्या मूळ घरी जातात। त्याआधी आईने हा उपाय केला तर बाप्पा निघताना मुलांच्या आयुष्यात भरभरून कृपा घेऊन जातात। दूर्वा ही नुसती एक वनस्पती नाही तर ती समृद्धीचं प्रतीक आहे। ती ताजेपणा, जीवनशक्ती आणि सातत्याचं प्रतीक आहे। जशी दूर्वा पुन्हा पुन्हा उगवते तशीच मुलांच्या जीवनात नवी उमेद उगवते। मित्रांनो, आईचं प्रेम अमूल्य आहे आणि गणपतीची शक्ती अनंत आहे। दोन्ही एकत्र आले तर मुलाचं भविष्य उज्ज्वलच होतं।
म्हणून शनिवारी अनंत चतुर्दशीपूर्वी हा छोटासा उपाय करून बघा. तुमच्या लेकराच्या डोक्यावर संकट येणार नाहीत. घरात अडथळे, आर्थिक समस्या, मानसिक तणाव हळूहळू नाहीसे होतील. ही कृती अतिशय सोपी आहे, पण परिणाम प्रचंड आहे. शास्त्रात म्हटलं आहे, दूर्वा विना गणपतीची पूजा अपूर्ण आहे. आणि जेव्हा ती दूर्वा आई स्वतः अर्पण करते, तेव्हा पूजा संपूर्णतेपलीकडे जाऊन फलदायी ठरते. आईचं एकच मनोकामना, मुलं सुखी व्हावीत, हेच गणपती पूर्ण करतात. मग विलंब कशाला? आता लगेच ठरवा. या शनिवारपर्यंत गणपतीला दूर्वा अर्पण करायच्या. अनंत चतुर्दशी येण्याआधी हा उपाय करून घ्या. फक्त एका मुठभर दूर्वा तुमच्या लेकराच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आईचं प्रेम आणि गणपतीची कृपा ही जोडी कधीही हरत नाही. म्हणूनच आपण सगळ्यांनी हा उपाय श्रद्धेने करायला हवा. आईने गणपतीला अर्पण केलेली दूर्वा म्हणजे मुलांच्या भवितव्याला मिळालेलं अमूल्य रक्षण कवच आहे. यामुळे सर्व दोष नाहीसे होतील, सर्व संकट टळतील आणि लेकराच्या आयुष्यात आनंद, सुख आणि समृद्धी फुलून येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट मध्ये लिहा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.